नमस्कार. कधी असं झालंय का की आपला स्मार्टफोन अचानक खूपच स्लो झालाय? म्हणजे नवीन असताना एकदम भारी चालत होता, पण आता विचारच करायला नको. ही एक खूप कॉमन पण तितकीच वैताग आणणारी गोष्ट आहे. तर चला, आज आपण याच्या मुळाशी जाऊया आणि सोप्या भाषेत समजून घेऊया की असं नेमकं का होतं. हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकालाच कधी ना कधी पडतो नाही का? म्हणजे काही महिन्यांपूर्वी घेतलेला तो चकचकीत सुपरफास्ट फोन आता इतका स्लो कसा झाला? पण काळजी करू नका, हे फक्त आपल्यासोबतच होत नाहीये. आणि आज आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. फोन स्लो झाला रे झाला की आपल्या डोक्यात पहिला विचार काय येतो? अरे यार, स्टोरेज फुल झालं वाटतं. आणि खरं सांगायचं तर बऱ्याचदा हा अंदाज बरोबरही असतो. म्हणजे ते फोटो, व्हिडिओज आणि ढीगभर ॲप्स सगळं मिळून जागा तर कमी होणारच. पण थांबा, फोनचं स्टोरेज फुल होणं हे एक महत्त्वाचं कारण नक्कीच आहे, पण ते एकमेव कारण नाहीये. हे तर फक्त हिमनगाचं टोक आहे असं समजा. याच्या मागे ना असे अनेक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे घटक लपलेले आहेत ज्यांच्याकडे आपलं लक्षच जात नाही. चला तर मग सुरुवात करूया त्या सर्वात कॉमन संशयितापासून, म्हणजेच फुल स्टोरेज. फोनचा परफॉर्मन्स आणि स्टोरेज यांचं नातं खूप जवळचं आहे. पण खरा प्रश्न हा आहे की नेमकं किती स्टोरेज भरल्यावर फोनचा स्पीड कमी होतो. चला बघूया. तर साधारणपणे जेव्हा फोनमधली मोकळी जागा फक्त 10 ते 15% उरते ना, तेव्हा घरी गडबड सुरू होते. म्हणजे बघा, सिस्टमला तात्पुरत्या फाईल्स आणि कॅशे मॅनेज करायला जागाच मिळत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर फोनला श्वास घ्यायला किंवा मोकळेपणाने काम करायला जागाच उरत नाही, आणि मग तो स्लो होतो. आणि याचा परिणाम आपल्याला कसा दिसतो? तर ॲप्स उघडायला खूप वेळ लागतो. एखादा फोटो काढला की तो सेव्ह व्हायला फोन हँग होतो आणि स्क्रोलिंग तर एकदमच अडखळत होतं. पण लक्षात ठेवा, हे तर फक्त एक कारण झालं. खरी गंमत तर पुढे आहे. आता आपण जरा खोलवर जाऊया आणि फोनच्या स्पीडवर परिणाम करणाऱ्या दोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलूया. एक आहे स्टोरेज आणि दुसरी आहे रॅम. अनेक जण या दोन्हींमध्ये खूप गोंधळतात, पण त्यांच्यातला फरक समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, फोन स्टोरेज म्हणजे काय? तर ते आहे एक मोठा फायलिंग कॅबिनेट, जिथे आपले सगळे ॲप्स, फोटोज, फाईल्स सगळं काही कायमचं सेव्ह करून ठेवलेलं असतं. आणि रॅम म्हणजे आपला कामाचा डेस्क. ही एक तात्पुरती पण प्रचंड वेगवान मेमरी आहे, जी फक्त आपण सध्या वापरत असलेल्या ॲप्ससाठीच वापरली जाते. फोन बंद केला की डेस्कवरचं काम जसं बाजूला होतं तसंच रॅममधला डेटा क्लिअर होतो. ही डेस्क आणि कॅबिनेटची उपमा एकदम परफेक्ट आहे. जरा विचार करा, आपल्या कामाच्या डेस्कवर जेवढी जास्त मोकळी जागा असेल, म्हणजे जेवढी जास्त रॅम असेल, तेवढी जास्त कामं आपण एकाच वेळी सहज करू शकतो. पण जर डेस्कच पुस्तकांनी आणि फाईल्सनी भरलेला असेल तर मग प्रत्येक नवीन कामासाठी जुन्या फाईल्स बाजूला साराव्या लागतात आणि कामाचा वेग आपोआप कमी होतो. फोनचंही अगदी तसंच होतं. जेव्हा रॅम कमी पडते. बरं, तर हार्डवेअरबद्दल तर आपण बोललो. आता वळूया सॉफ्टवेअरकडे. आपल्या फोनमध्ये ना असे काही अदृश्य चोर आहेत जे पडद्याआड राहून फोनची शक्ती आणि वेग दोन्ही चोरत असतात. हे चोर म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून बॅकग्राऊंड ॲप्स आहेत. म्हणजे असे ॲप्लिकेशन्स जे आपण वापरत नसतानाही बॅकग्राऊंडला चालूच राहतात. आपल्याला वाटतं की आपण ॲप बंद केलंय, पण खरं तर ते पडद्याआड नवीन मेसेजेस, नोटिफिकेशन्स किंवा अपडेट्स शोधत असतात, आणि त्यासाठी ते सतत आपल्या फोनची संसाधने वापरत राहतात. आणि हे अदृश्य ॲप्स काय काय वापरतात बघा. आपल्या फोनचा प्रोसेसर, आपली मौल्यवान रॅम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅटरी. हे सगळं ते सतत चोरून वापरत असतात. खास करून सोशल मीडिया, गेम्स आणि स्ट्रीमिंग ॲप्स तर याबाबतीत सगळ्यात पुढे असतात. आणि त्यामुळे आपल्या फोनचा एकूण परफॉर्मन्स अक्षरशः खाली येतो. ठीक आहे, तर फुल स्टोरेज, कमी रॅम, बॅकग्राऊंड ॲप्स ही तर झाली कारणं. पण या पलीकडेही काही गोष्टी आहेत. फोनचा वेग कमी होण्यामागे त्याचं वाढतं वय आणि सतत येणारे सॉफ्टवेअर अपडेट्स हेही तितकेच जबाबदार असतात. ही प्रक्रिया कशी हळूहळू घडते ते समजून घेऊया. पहिल्या वर्षात काय होतं? नवीन जड OS अपडेट्स येतात. हे अपडेट्स नवीन पॉवरफुल हार्डवेअरसाठी बनवलेले असतात, त्यामुळे जुन्या फोनवर त्याचा भार येतो. दुसऱ्या वर्षापर्यंत बॅटरीची ताकद कमी होते. मग फोन अचानक बंद पडू नये म्हणून सिस्टम मुद्दामहून प्रोसेसरचा स्पीड कमी करते. याला थ्रॉटलिंग म्हणतात. आणि तिसऱ्या वर्षापर्यंत तर आपला हार्डवेअरच नवीन सॉफ्टवेअर चालवायला कमी पडायला लागतं. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण मग आता यावर काहीच उपाय नाही का? तर असं अजिबात नाही. आपण यावर नक्कीच मात करू शकतो. चला आता काही सोपे आणि एकदम प्रभावी उपाय पाहूया, जे आपल्या स्लो झालेल्या फोनला पुन्हा एकदा नवं आयुष्य देऊ शकतात. ही आहे आपली स्पीडअप चेकलिस्ट. अगदी सोपे 4 उपाय आहेत. पहिलं, जागा मोकळी करा. न वापरलेले ॲप्स आणि फाईल्स डिलीट करा आणि ॲप्सचा कॅशे क्लिअर करा. दुसरं, आपलं सॉफ्टवेअर नेहमी अपडेटेड ठेवा.
अपडेट्समध्ये अनेकदा परफॉर्मन्स सुधारणा केलेल्या असतात. तिसरं आणि खूप महत्त्वाचं, अनावश्यक ॲप्सना बॅकग्राऊंडमध्ये काम करण्यापासून थांबवा. आणि चौथं, लाईव्ह वॉलपेपर आणि ॲनिमेशनसारखे व्हिज्युअल इफेक्ट्स कमी करा. हे छोटे छोटे बदल मिळून खूप मोठा फरक घडवून आणू शकतात. आणि समजा हे सगळं करूनही काहीच फरक पडला नाही, तर मग शेवटचा आणि ब्रह्मास्त्रासारखा उपाय आहे फॅक्टरी रिसेट. यामुळे फोन एकदम नव्यासारखा होतो, सगळा कचरा निघून जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे करण्याआधी आपल्या सगळ्या महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घ्यायला अजिबात विसरू नका. तर आजच्या या चर्चेतून आपण काय शिकलो? फोन स्लो होण्यामागचे खरे गुन्हेगार कोण आहेत? तर ते फक्त फुल स्टोरेज नाहीये. खरी कारणं आहेत अपुरी पडणारी रॅम, बॅकग्राऊंडमध्ये चोरून चालणारे ॲप्स, जास्त पॉवर मागणारे सॉफ्टवेअर अपडेट्स, जुनी झालेली बॅटरी आणि फोनमध्ये जमा झालेला जंक फाईल्सचा कचरा. तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो, आपला फोन स्लो झाला म्हणजे खरंच नवीन फोन घेण्याची वेळ आली आहे का? की फक्त फोन वापरण्याच्या काही सवयी बदलून आणि त्याची थोडी अधिक काळजी घेऊन आपण त्याला पुन्हा सुसाट करू शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?